आपले रेग्रोनेस कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण श्री रामदासजी निब्रट यांच्या शेतामध्ये आहोत। आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी आपण यांच्या कपाशीच्या शेतामध्ये आपल्या रेग्रोनेस कंपनीतर्फे एक कार्यक्रम आयोजित केला आहे। यांनी आपल्या कपाशीच्या प्लॉटवरती आपल्या पहिल्या फवारणीमध्ये प्युरेक्स नॅनो 10-26-26+T याची फवारणी केली आणि नंतर दुसऱ्या फवारणीमध्ये प्युरेक्स नॅनो 12-32-16 याची फवारणी केली। तर त्यानंतर त्यांना काय रिझल्ट वाटला आणि त्यांचा काय प्रतिसाद आहे व त्यांना काय फायदे झाले ते त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आपली ओळख भाऊ? मी रामदास दादाजी निब्रट चिंचोली। मी बरेच औषधी वापरले पण वर खातामध्ये 12-32-16चा रिझल्ट मला खूप छान वाटला। आज या पराठीची जोमदार पद्धतीने वाढ झालेली आहे। पाती पण पुढे ब्रांचेस पण चांगले निघलेले आहेत आणि हे औषध खरोखर मला चांगलं वाटलं फवारणीमधून आणि प्रत्येकाने हे वापरावं हेच माझी अपेक्षा आहे। पराठी बघू शकता तुम्ही, आता पातळवर आहे, तशी बोंड झालेलं नाही पण झाडाची पूर्णपणे वाढ झालेली दिसून येत आहे आणि ब्रांचेस पण तर आपण बघू शकतो की ज्या प्रकारचा प्लॉट आहे, प्लॉट बघू शकतो आपण। इथे पहिल्या फवारणीमध्ये प्युरेक्स नॅनो 10-26+T याची फवारणी केली। त्यानंतर पिकाची वाढ झाली चांगली, हिरवेगारपणा टिकून आहे झाडाचा आणि ब्रँचिंग सुद्धा चांगली झाली आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये प्युरेक्स नॅनो 12-32-16+T हे वापरले। त्यानंतर 12-32-16+T हे वापरले। त्यानंतर पिकाचे फुटवे देखील चांगले झाले, चांगल्या प्रकारे साकारले आहे झाड आणि पातीची संख्या देखील चांगल्या प्रमाणे वाढली आहे। पातीकडे प्रमाण कमी आहे आणि हिरवेगारपणा टिकून आहे झाडाचा। प्युरेक्स नॅनोची ग्रेड वापरल्यानंतर आपल्या पिकामध्ये हिरवेगारपणा टिकून राहतो, हे विशेषता आहे याची। आणि पातीकडे देखील नव्हतं आणि पात्याचं रूपांतर चांगल्या प्रमाणे बोंडामध्ये होऊन राहिलं आहे। आणखी बाकी शेतकऱ्याला काय सांगाल भाऊ तुम्ही याच्याबद्दल? बाकी म्हणजे मी पहिले असं म्हणजे वरखात वापरत होतो पण हे लिक्विड मध्ये जे 10-26-26 आणि 12-32-16 हे वरखात औषधीमध्ये योग्य पद्धतीने मिश्रण सुद्धा होतात आणि याची बरेच फायदे वाटून राहिले। आज मारले तेव्हापासूनची दुसऱ्या प्लॉट मध्ये नाही मारला तो प्लॉट वेगळाच आहे आणि हा प्लॉट ब्रँचेस आणि झाडाची वाढ जोमदार झालेली दिसून येत आहे। तर भाऊनी या प्लॉट मध्ये आपली प्युरेक्स नॅनोची ग्रेड वापरली आहे, तो प्लॉटचा रिझल्ट त्यांना अति चांगला वाटत आहे आणि ज्या प्लॉट मध्ये यांनी वापरलं नाही तो प्लॉट वेगळाच आहे असं यांचं असं म्हणणं आहे की चांगले रिझल्ट आहे याचे आणि बाकी शेतकऱ्यांनी देखील वापरायला पाहिजे, वापरायला पाहिजे।